नमस्कार. आजची जी गोष्ट आहे ना ती सुरू होते कपिलवस्तूमधल्या एका वडाच्या बागेत, जिथे एका अगदी साध्या घटनेतून एका मोठ्या रहस्याचा खुलासा होतो. हो, खरं तर फक्त एका स्मिताने. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तथागत जेव्हा स्मित करतात तेव्हा ती कधीच उगाच नसतं. त्याच्यामागे काहीतरी खोल कारण दडलेलं असतं. चला तर मग जाणून घेऊया या स्मितामागची गोष्ट. तर झालं असं की भगवान बुद्ध आपल्या शिष्यांसोबत त्या बागेतून फिरत होते आणि अचानक एका खास ठिकाणी येऊन ते थांबले आणि हलकेच हसले. आता त्यांचे शिष्य आनंद, त्यांना तर माहीत होतं की बुद्धांच्या प्रत्येक कृतीमागे काहीतरी अर्थ असतो. त्यांनी लगेच विचारलं आणि तेव्हा बुद्धांनी एका खूप जुन्या कथेचा उलगडा केला. ही कथा होती त्यांच्या स्वतःच्या एका पूर्वजन्माची, जेव्हा ते कांथा नावाचे एक महान ऋषी होते. चला तर मग आपण थेट भूतकाळात जाऊया. बोधिसत्व. त्यांच्या त्या जन्मात कान्हा नावाचे एक तरुण होते आणि त्यांना त्यांच्या कुटुंबाकडून वारसा हक्काने प्रचंड म्हणजे प्रचंड संपत्ती मिळाली होती. आता संपत्ती किती होती याचा अंदाज घ्या. तब्बल 80 कोटी. विचार करा, त्या काळात ही किती मोठी अविश्वसनीय रक्कम असेल. पण याहूनही महत्वाचं हे आहे की एवढी संपत्ती पाहून कान्हाच्या मनात काय विचार येतात. तर एके दिवशी झालं असं की ते आपल्या खजिन्याची पाहणी करत होते आणि त्यांना तिथे एक सोन्याची पाटी सापडली. त्यावर त्यांच्या पूर्वजांनी एक वाक्य लिहिलं होतं. वाक्य साधंच होतं, पण त्याचा अर्थ इतका खोल होता की त्या एका वाक्याने कान्हाचं आयुष्यच बदलून टाकलं. त्यांच्या लक्षात आलं की ही सगळी भौतिक संपत्ती ती तर क्षणभंगुर आहे. कुणीही ती सोबत घेऊन जाऊ शकत नाही. आणि मग काय, त्यांनी क्षणाचाही विचार न करता आपली सगळीच्या सगळी संपत्ती दान करायचा निर्णय घेतला आणि एका खऱ्या आध्यात्मिक मार्गाच्या शोधात ते थेट हिमालयात निघून गेले. आता हिमालयात पोहोचल्यावर कान्हा यांनी अत्यंत कठोर तपस्वी जीवन जगायला सुरुवात केली आणि त्यांची ही आंतरिक साधना इतकी शक्तिशाली होती की त्याचा प्रभाव थेट ब्रह्मांडावर जाणवू लागला. त्यांची जीवनशैली कशी होती? अगदी साधी. ते एकाच झाडाखाली राहायचे. जे काही झाड देईल, मग ते फळ असो, पानं असोत की साल, तेच खायचे. कधी लोभ केला नाही. त्यांचं जीवन इच्छा आणि गरजांपासून पूर्णपणे मुक्त होतं. कान्हा यांच्या सद्गुणांची शक्ती इतकी इतकी वाढली की थेट देवांचा राजा म्हणजे शक्र याचं सिंहासन गरम झालं. आणि हे काही साधं नव्हतं. ही एक खूण होती की पृथ्वीवर कोणीतरी अत्यंत पुण्यवान, सामर्थ्यवान व्यक्ती उदयास आली आहे. आता आपलं सिंहासन का गरम झालं, या शक्तीचा स्रोत काय आहे, हे शोधण्यासाठी शक्र स्वतः पृथ्वीवर उतरला. आणि जेव्हा त्याने कान्हांना पाहिलं तेव्हा त्यांच्या चारित्र्याची परीक्षा घ्यायचं ठरवलं. शक्राने काय केलं, त्याने कान्हा यांच्या बाह्य रूपावरून, त्यांच्या राहणीमानावरून त्यांचा अपमान करायचा प्रयत्न केला. त्यानं काळी व्यक्ती म्हणून हिणवलं. पण हा सगळा वरवरचा देखावा होता. ह्याच्या मागे कान्हांची आंतरिक शुद्धता आणि त्यांचं खरं सामर्थ्य लपलेलं होतं. शक्राने हा श्लोक मुद्दाम त्यांना चिढवण्यासाठी म्हटला होता. त्याला बघायचं होतं की या अपमानाने कान्हा यांना राग येतो का. हीच तर त्यांच्या सद्गुणांची खरी परीक्षा होती. पण कान्हा यांना राग आला का? अजिबात नाही. उलट त्यांनी शक्राच्या ह्या परीक्षेला एका मोठ्या शिकवणीत बदलून टाकलं आणि याचमुळे त्यांना पुढे 4 अमूल्य वरदानही मिळाले. आणि इथेच खरी गंमत आहे. कान्हा यांनी जे उत्तर दिलं त्याने सगळंच बदललं. ते म्हणाले, खरा काळीमा किंवा वाईटपणा हा त्वचेच्या रंगात नसतो, तो असतो माणसाच्या आत, त्याच्या वाईट कर्मांमध्ये. हे उत्तर ऐकून तर शक्र अक्षरशः प्रभावित झाला. आता इतका प्रभावित झाल्यावर शक्राने कान्हांना वरदान मागायला सांगितलं. पण विचार करा, कान्हांनी काय मागितलं असेल? काही शक्ती, संपत्ती? नाही. त्यांनी मागितले 4 निर्दोष वरदान. त्यांना द्वेष, वैमनस्य, लोभ आणि कामवासना या सगळ्यांपासून मुक्ती हवी होती. त्यांनी द्वेष का नाकारला याचं कारणही त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, द्वेष तो तर नेहमीच कटुतेने भरलेला असतो. तो फक्त दुःखच देतो, म्हणून मला द्वेष नकोच आहे. आणि तसंच वैमनस्यबद्दल त्यांनी समजावून सांगितलं की जिथे वैमनस्य असतं तिथेच द्वेष जन्माला येतो. त्याची सुरुवात फक्त एका विचाराने होते, पण शेवट हिंसक कृतीत होऊ शकतो. म्हणून त्यांना तेही नको होतं. आता कान्हांची ही कथा आपल्या अंतिम टप्प्यात आली आहे.
जिथे त्यांचं ज्ञान आणि त्यांची करुणा एका वेगळ्याच उंचीवर पोहोचते आणि गोष्टीचे सगळे धागेदोरे सुरुवातीच्या त्या स्मिताशी जोडले जातात. शक्राने प्रभावित होऊन त्यांना अजून एक वरदान देऊ केलं. आणि यावेळी कान्हांनी जी इच्छा व्यक्त केली ती तर निव्वळ निस्वार्थ होती. ते म्हणाले, हे शक्र, माझ्यामुळे कुठल्याही जीवाला कुठेही शरीराने किंवा मनाने कोणतीही इजा पोचू नये, हीच माझी प्रार्थना आहे. बघा केवढी अथांग करुणा आहे ही. आणि मग शेवटी बुद्धांनी तो उलघाडा केला. त्यांनी आनंदाला सांगितलं की ते प्राचीन ऋषी, ते ज्ञानी कान्हा दुसरे तिसरे कोणी नसून ते स्वतःच होते. आणि आपल्या त्याच जन्मातील त्याग, ज्ञान आणि करुणेची आठवण आल्यामुळेच त्यांच्या चेहऱ्यावर ते स्मित उमटलं होतं. तर ही होती कान्हा ऋषींची कथा. ही कथा आपल्याला बाह्य संपत्ती आणि आंतरिक सद्गुण यातला फरक अगदी स्पष्टपणे दाखवते आणि एक महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर ठेवते की आपण आपल्या आयुष्यात नक्की कोणत्या संपत्तीच्या मागे धावत आहोत, ती जी संपून जाते की ती जी कधीच संपत नाही.